त्यांचा मंत्री पद गेलेलं आहे. आता मंत्रिपद गेलं होतं. आता या संदर्भामध्ये पक्ष म्हणून काय विचार केला जातोय, कारण की अशा स्वरूपामध्ये आता प्रदेशाध्यक्षांचंही मत होतं की कोर्टाचा निकाल काय येतो त्यावर आम्ही डिसाईड करतो. बघा, त्यांचं मंत्रिपद देणं, मंत्रिपदाचं काय, त्या परत त्यांचं पुनर्स्थापन कसं करणं, ह्याचे सर्वस्व अधिकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आहेत. पहिलं आमचं तर होतं की आमची माणसं ह्याच्यातून बाहेर पडली पाहिजेत, न्यायालयीन लढ्यातून सुखरूप बाहेर पडली पाहिजेत. आणि आम्हाला आनंद आहे की त्यांना ह्या प्रकरणामधून न्यायव्यवस्थेनं आमची बाजू ऐकल्याच्या नंतर तिथं जामीन त्या ठिकाणी दिलेला आहे. खालच्या दोन कोर्टामध्ये परंतु फक्त अटक टळलेली आहे, स्थगिती नाहीये त्यांच्या शिक्षेला. नाही, अजूनही याच्यामध्ये काही जे बाजू असतील ते आम्ही कोर्टामध्ये मांडू, सुप्रीम कोर्टामध्ये मांडू. आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्या प्रकरणामध्ये कोकाटे साहेबाला न्याय नक्की भेटेल. परंतु असं या ठिकाणी दिसतंय की त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे कदाचित त्यांचा जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. त्यांच्या शिक्षेला स्थगिती अजून मिळालेली नसल्यामुळं म्हणजे त्यांच्या डोक्यावर अजूनही टांगती तलवार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नक्कीच आता एका दिवसामध्ये माननीय कोर्टाने आमची बाजू ऐकली, त्याच्यावरती आज जामीन दिलेला आहे. आणि बाकीची जी पुढची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या आम्ही आमची बाजू मांडू. त्या ठिकाणी आमची बाजू ऐकल्याच्या नंतर मला विश्वास आहे की त्या ठिकाणी कोकाटे साहेब या संकटातून पूर्णपणे बाहेर येतील. धन्यवाद. हिंदी में जाना चाहेंगे की तर सूरज चव्हाण बोलत होते. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सध्या स्थगिती मिळालेली आहे आणि अटकेलाही स्थगिती मिळाल्याचं कळतं आहे. मात्र अजून अधिकृतरित्या कोर्टातून बाहेर आल्यानंतर वकील ज्यावेळी याविषयी बाईट देतील त्यावेळी अधिक स्पष्टता येईल नेमक्या कुठल्या निकषांवर हा दिलासा कोकाटेंना देण्यात आलेला आहे याबाबत. मात्र आतापर्यंत जे अपडेट हाती येत आहेत सूरज, त्यानुसार नेमकं काय